शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण समजून घेणार आहोत टीएमआर पद्धतीच्या चाऱ्याविषयीची माहिती. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण यशोगाथा या कार्यक्रमात एक खूप सुंदर व्हिडिओ पाहिला होता आणि या व्हिडिओमधून आपल्याला टीएमआर बद्दलची माहिती सांगितली होती. परंतु काही शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की बाबा ही माहिती अपूर्ण आहे, तर ही माहिती तुम्ही पूर्ण करा. तर आता शेतकरी मित्रांनो, टीएमआर पद्धत म्हणजे नक्की काय? तर टीएमआर पद्धत म्हणजे की टोटल मिक्स राशन, म्हणजे जनावरांच्या अवयवपूर्तींसाठी किंवा दूध उत्पादनासाठी आणि तिच्या पालन पोषणासाठी जो उपयुक्त चारा आहे, तर या संपूर्ण चाऱ्याचं एक गणित तयार करून तो मिक्स पद्धतीचा चारा जनावरांना देणं. तर आता यामध्ये खूप साऱ्या पद्धतीचा चारा उपलब्ध असतो आणि शेतकरी मित्रांनो, मी जसं सांगितलं या व्हिडिओमध्ये की प्रत्येक पार्श्वभूमी वेगळी आहे, म्हणजे की प्रत्येक भागातलं पीक पॅटर्न वेगळं आहे आणि या पीक पॅटर्ननुसार आपण हा दुग्ध व्यवसाय करत असतो आणि जो आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं चारा येत असतो तर या चाऱ्याची आपण लागवड करतो. आता धरून चाला, तर आमच्या या भागामध्ये मका हा पीक घेतं, म्हणजे की सर्रास मक्याचं पीक संपूर्ण भागात असतं, परंतु आपल्या या भागामध्ये मक्याचं पीक खूप जास्त प्रमाणात असतं आणि नेपियर त्याच्या खालोखाल असतं. परंतु जर आपण मराठवाडा विदर्भामध्ये गेलो तर तूर, मूग, सोयाबीन, तर या पिकांची पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सांगायचं आहे काय की प्रत्येक भागानुसार वेगवेगळे पीक पॅटर्न शेतकरी अवलंबत असतात. आणि आपल्या घरी ज्या काही गाय आहेत, दुग्ध व्यवसाय आपण करतो, तर याचा आपण या पिकाचा जो काय म्हणजे की पालापाचोळा असेल किंवा त्या पिकाचं काय वेस्टेज असेल, गुरांच्यासाठी वापरत असतो, जनावरांच्यासाठी वापरत असतो आणि यातून आपण दुग्ध व्यवसाय करत असतो. मग आता कधी आपण विचार करत नाही की हे किती प्रथिनयुक्त आहे किंवा याचा जनावरांना किती फायदा होतोय. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, दुग्ध व्यवसाय करत असताना ड्राय मॅटर खूप महत्त्वाचा आहे. ड्राय मॅटर म्हणजे सुका चारा किंवा वाळलेला चारा, कारण याच्यामुळं गायची पचनशक्ती सुदृढ राहते आणि आपल्याला फॅटमध्ये किंवा दुधाच्या गुणवत्तेमध्ये खूप चांगल्या प्रकारे याचा फायदा करून घेऊ शकतो आपण. म्हणून ड्राय मॅटर आपल्या या आहारामध्ये, जनावरांच्या आहारात असणं खूप महत्त्वाचं आहे. कडवा असेल, मका असेल किंवा सोयाबीन असेल किंवा तूर असेल, भुईमुग असेल, तर हा वाळलेला चारा आहे तो या गुरांना दिल्यानंतर त्याची पाचन शक्ती खूप चांगल्या प्रकारची राहत असते. म्हणून हा वाळलेला चारा जर योग्य प्रमाणात आपण योग्य पद्धतीनं जनावरांच्यासाठी वापरला तर नक्कीच आपल्याला यातून फायदा करून घेता येईल. म्हणून आज आपण समजून घेऊयात की टीएमआर पद्धत म्हणजे नक्की काय. आता आपण काय करत असतो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपला व्यवसाय हा फायदेशीर होण्यासाठी आपण त्या जनावरांच्या चाऱ्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु कधी कधी काय होतं की आपल्याला आपल्या भागाअभावी, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या भागात पीक पॅटर्न असल्या कारणामुळं आपण काही चारा आपण या जनावरांना देऊ शकत नाही. मग आता हा चारा न दिल्यामुळं थोडाफार बदल होऊ शकतो आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये. मग आता हा जर परिपूर्ण चारा तयार केला आपण आणि हा परिपूर्ण चारा जर आपल्या जनावरांना दिला तर निश्चितच आपल्या या जनावरांच्यासाठी हा फायदेशीर चारा ठरणार आहे. म्हणून यातून आपल्याला जनावरांची शरीराची झीज झालेली असते हे भरून काढण्यासाठी आपण बाकीच्याही गोष्टींचा यामध्ये समावेश करत असतो. यामध्ये पेंड असेल, पशुखाद्य, त्याच्यानंतर काही लोक खपरी पेंड देत असतात, कोणी शेंगदाणा पेंड म्हणतं, त्याच्यानंतर मिनरल मिक्सचर असतं. आता ते वेगवेगळ्या कंपनीचं शेतकरी वापरत असतो होतं की गायींच्या शरीरामध्ये जी काय खनिजांची कमतरता आहे तर ती भरून निघते. म्हणजे ज्यावेळेस आपण चारा टाकतो ती चारा आणि पेंड यातून काही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत या जनावरांच्यासाठी, तर या जनावरांच्या या गोष्टी मिळण्यासाठी आपण मिनरल मिक्सचरचा वापर करत असतो. तर म्हणजे काय झालं की ओला चारा, सुका चारा, मिनरल मिक्सचर, कॅल्शियम पावडर किंवा बाकीच्या अजून आपण ज्या काही गोष्टी देत असतो, मीठ असेल थोड्या प्रमाणात तर मीठ, किंवा आता या सुक्या चाऱ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. यामध्ये हरभऱ्याचं काढ असेल, भुईमुगाचं काढ असेल, सोयाबीनचं काढ असेल, तुरीचं काढ असेल, तर ही ज्या त्या भागानुसार हे जे मिळणारं जे मिश्रण आहे तर हे योग्य पद्धतीनं मिश्रण, म्हणजे यामध्ये ओला चारा असेल, मुरघास असेल, सुका चारा असेल आणि त्याचबरोबर कॅल्शियम पावडर, मिनरल मिक्सचर असेल, तर या संपूर्ण गोष्टींचं एक मिश्रण केलं जातं. म्हणजे की कोणत्या गोष्टींची, आता गायींना कोणत्या गोष्टींची किती गरज असते दिवसभरात दूध देण्यासाठी, तर याचं एक कंपनी एक गणित तयार करते आणि या गणिताच्या प्रमाणे हे संपूर्ण जे आहे तर हा चारा तयार केला जातो आणि हा चारा जास्तीत जास्त 2 दिवस टिकतो. म्हणजे आता त्या शेतकऱ्याच्या सांगण्यावरून आपल्याला समजलं की हा चारा कमीत कमी फक्त 2च दिवस टिकतो. त्याच्यामुळं ह्या बल्कमध्ये आपण करू शकत नाही किंवा जर आपण हा चारा साठवून ठेवायचं म्हटलं तर तसंही आपण करू शकत नाही. म्हणून म्हणजे हा चारा कंपनी आपल्याला रोज तर देते किंवा 1 दिवसाआड देते. म्हणजे हे असल्यामुळं त्यांचं एक गणित फिक्स आहे की आपल्याला किती शेतकरी आहेत, किती चारा द्यायचा आहे,
त्याच्यामुळे त्यांना किती तयार करायचं आणि ह्याचा कच्चा माल म्हणतोय आपल्याकडे किती असावा याचं गणित कंपनीकडे असतं. आता यामध्ये खूप साऱ्या कंपन्या येतील भविष्यामध्ये, पण आता सध्या तर किसान ॲग्रो ही कंपनी आहे, जे दिनेश लंगोटे ज्या कंपनीकडून घेतात ते किसान ॲग्रोची कंपनी आहे, ती कंपनी यांना हे देत असते. आता यामध्ये क्रायटेरिया आहे की कमीत कमी तुमचं दूध हे 150 लिटरच्या पुढं असावं आणि तुमचा मुक्त गोटा असावा, आणि पहिली पार्श्वभूमी बघितली जाते की तुमचा मुक्त गोटा किती दिवसाचा आहे, तुम्हाला अनुभव किती आहे, आणि या अनुभवाच्या आधारेच तुम्हाला हा तुमचं सिलेक्शन केलं जातं. आणि या सिलेक्शनमधून जर आपण पास झालो तर आपल्याला ते दिवसाआड चारा देत असतात. आता याची किंमत वेगवेगळी आहे, किंमत मी आता तुम्हाला सांगू शकत नाही, कारण त्यांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांनी जो काय चारा दिला त्याच्यानंतर त्यांनी 70 पैशाची वाढ केली, आणि त्याच्यानंतर ती जी वाढ केलेली आहे ती तशीच वाढ आहे ना, त्याच पद्धतीनं चारा दिला जातोय. म्हणजे सांगायचं आहे काय की याचं जे काय पैशाचं गणित आहे हे वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. यामध्ये वापरणारं पशुखाद्य वेगळं असणार आहे, मिनरल मिक्सचर वेगळ्या कंपनीचं असणार आहे, आणि जे काय कॅल्शियम पावडर असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील तर हे वेगळ्या पद्धतीचं आहे. आता प्रत्येक कंपनीतून पुढच्या काळामध्ये नक्कीच यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करेल, आणि यातून आपल्याला काय फायदा होईल, पण फक्त गाय पाळायच्या, चारा आपल्याला आयताच मिळणार आहे. म्हणजे यातून खूप सारे कष्ट आपले वाचणार आहेत. म्हणजे आपण कधी कधी आपली जमीन खूप कमी असते, किंवा आपली जमिनीची प्रत फार कमी असते, खालावलेली असते, काही चोपन जमीन असते, तर त्यामध्ये चारा चांगल्या प्रकारचा येत नाही, तर अशा शेतकऱ्यांना पण फायद्याचा आहे. किंवा काही शेतकरी दुग्ध व्यवसाय करू इच्छित आहेत परंतु त्यांच्याकडे चारा अवेलेबल नाही, आणि काही तरुण आहेत शेतकरी पण त्यांना माहिती नाही की कुठल्या गायला किती द्यायचं, ड्राय मॅटर किती द्यायचा, सुका म्हणजे जो सुका चारा म्हणतो तो किती द्यायचा, मिनरल मिक्सचर किती द्यायचं, किंवा पशुखाद्य किती द्यायचं, हे माहिती नाही काही शेतकऱ्यांना. पण त्यांना दुग्ध व्यवसाय करण्याची आवड आहे, किंवा त्यांच्यावरती परिस्थिती आली कुठला तरी व्यवसाय आता करणे भाग आहे, तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा, अशा तरुण मुलांना सुद्धा हा खूप फायदेशीर विषय ठरणार आहे. कारण हे सगळं आयतं येणार आहे, आणि ठराविक ते लोक तुम्हाला सांगतील की बाबा यातला 15 किलो चारा एक वेळेस द्या आणि 15 किलो चारा संध्याकाळी द्या, म्हणजे की 2 वेळेस तुम्ही 30 किलो चारा एका गायला द्या. आता त्याची बॅगची किंमत मी जसं सांगितलं तुम्हाला ती सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाचं कॉस्ट वेगळे असणार आहे, आणि यातूनच शेतकऱ्यांना हा दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरणार आहे. म्हणजे की तुम्हाला काय सांगितलं की यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, गायच्या शरीर पोषणासाठी ज्या काही गोष्टी लागणार आहेत तर या संपूर्ण गोष्टी या चाऱ्यामध्ये आहेत, आणि हा चारा आपल्याला फक्त 2 दिवस टिकतो असं कंपनी सांगते. मग आता यामध्ये जर अजून काय बदल झाला तर निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला तो पाहायला मिळेल, परंतु सध्या परिस्थितीला 1 दिवसाआड 1 चारा या शेतकऱ्याला दिला जातो. त्यांचा मुक्त गोटा आहे, 150 लिटरच्या पुढे दुधाचं कलेक्शन आहे, आणि त्यांना दुग्ध व्यवसायातला खूप चांगला अनुभव आहे, आणि जो शेतकरी दुग्ध व्यवसाय मोडणार नाही अशा शेतकऱ्यांच्याकडेच ती कंपनी जाते आणि चारा देते. आता जर आपण म्हटलं की बाबा, आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असेल की बाबा माझ्याकडे 4 गाय आहेत, माझ्या शेजाऱ्याकडे 4 गाय आहेत, 8 गाय आहेत, आणि अजून तिसरा आमचा एक मित्र आहे तर त्याच्याकडे 4 गाय आहेत, म्हणजे अशा 12 गाय झाल्या. 12 गायींचं आमचं 150-200 लिटरचं कलेक्शन आहे, तर ते आम्हाला विभागून देऊ शकतील का? तर मी तसाही अभ्यास केला तर अशी कंपनी कुठल्याही शेतकऱ्याला देत नाही. म्हणजे की ज्या शेतकऱ्याला स्वतःचं 150 ते 200 लिटर दूध आहे तर अशा शेतकऱ्याला ते प्रेफर करते सुरुवातीला. आता भविष्यामध्ये त्यांचं अजून क्रायटेरिया काय रूल्स बदल किंवा नियमामध्ये बदल झाला तर तो चारा आपल्याला मिळू पण शकेल, परंतु सद्य परिस्थितीमध्ये असं नाही. इतर आसपासच्या शेतकऱ्यांच्याकडे मी विचारणा केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना अशा कंपनीकडून चारा दिला जात नाही. म्हणून फक्त ज्या शेतकऱ्याकडे मुक्त गोटा आहे आणि ज्याचं 150-200 लिटर कलेक्शन आहे, ज्याचा 3-4-5 वर्षापूर्वीचा फार्म आहे, तर अशा शेतकऱ्यांना हा चारा दिला जातोय. म्हणजे की हा TMR पद्धतीचा चारा आहे. जसं तुम्हाला सांगितलं, गायच्या पोषणासाठी आवश्यक असणारे घटक संपूर्ण या चाऱ्यामध्ये आहेत, आणि तो चारा दिला जातोय. म्हणजे यातून एक होणार आहे की कुठला फायदा होणार आहे. पहिली गोष्ट की आपल्याला कुठल्याही ऋतूमध्ये, कुठल्याही हंगामात, पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, चाऱ्याची आपल्याला कमतरता राहणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पावसाळ्यामध्ये जो काय आपल्याला त्रास होतो चारा आणण्यासाठी, कारण इथंच आपला शेतकरी खूप खचला जातो. आणि मी जसं सांगितलं की काही शेतकऱ्यांचे मनके गेलेत या चाऱ्याची ओझी आणून, आणि दुधाचं जे काय आपण चढ उतार बघतो यातून तो शेतकरी उपजार येत नाही कुठं. म्हणून आपल्याला आयता चारा जर मिळाला तर आपले शारीरिक कष्ट आहे ते कमी होणार आहे, मजुराचा खर्च कमी होणार आहे, आणि एक उत्कृष्ट प्रकारचा चारा मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथं आपल्याला डोकं लावायची गरज नाही की बाबा आपण या चाऱ्यामध्ये काय देऊ, मिनरल मिक्सचर किती देऊ, गोळीपेंट किती देऊ, कॅल्शियम पावडर किती देऊ, काय देऊ. म्हणजे हे शेतकऱ्यांच्या पुढचा सगळा प्रश्न संपणार आहे. आणि जसं सांगितलं, तरुण शेतकरी यामध्ये उतरला तर त्यालाही डोकं लावायची गरज नाही की मी फॉर्म्युला कसा तयार करू आपल्या उत्कृष्ट गायसाठी. म्हणजे या चाऱ्यामुळे होणार कसं आहे की गायचं आरोग्य सुदृढ राहणार आहे. चाऱ्यामध्ये बदल नसल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं, गाय एक प्रकारची एक लेवल राहणार आहे दुधाची. सगळ्यात महत्त्वाचं, गाय जी काय गाभण राहायला त्रास देते तर
तो त्रास आपल्याला कमी होणार आहे. गायचं दूध चांगल्या प्रकारचं निघल्यामुळं तिचं जे काय वेतामधलं दूध कलेक्शन आहे आपल्याला तर ते योग्य प्रकारचं मिळणार आहे, म्हणजे दुधात वाढ होणार आहे. चाऱ्यामध्ये ठराविक रक्कम थोडी जास्त जाणार आहे आपली, परंतु कष्ट आणि दुधाचा जो आपला ग्राफ बघितला तर वाढता राहणार आहे. म्हणजे की ही अशी TMR पद्धतीची जी काय आता नवीन सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्यासाठी, तर निश्चितच आपण आशा करूयात की यामध्ये भविष्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या उतरतील आणि या कंपनी उतरल्यानंतर आपल्या सामान्य शेतकऱ्यांच्यापर्यंत जसं सांगितलं 2 गायवाली 4 गायवाले या शेतकऱ्यांना सुद्धा हा चारा आयता घरी मिळेल, घरपोच होईल. तर अशा पद्धतीचं ही रचना TMR पद्धतीची शेतकऱ्यापर्यंत आता पोहोचू पाहते. तर फक्त आता आपण वाट पाहायची की काही दिवसानंतर की हा चारा संपूर्ण महाराष्ट्रभर कसा उपलब्ध होईल किंवा कोणकोणत्या कंपन्या आता यामध्ये उतरतील. आता मुरघास ही पद्धत होती, आता ती थोडी पाठीमागं सरून आता ही पद्धती येऊ पाहते. तर म्हणजे की बदल होत चालला या व्यवसायामध्ये. शास्त्रीय दृष्टिकोन आपण ठेवून या व्यवसायातला बदल जर बघितला तर निश्चित आशादायक वातावरण आहे. फक्त आता दुधाचा प्रश्न आहे दराचा, तर हा दर कमी जास्त होतोय. तर आता भविष्यात बघूयात आपण याला काय उत्तर मिळतंय. परंतु TMR पद्धतीचा चारा हा खूप महत्त्वाचा आहे आणि या चाऱ्यातून आपल्याला निश्चितच यशस्वी दुग्ध व्यवसाय भविष्यामध्ये करता येऊ शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल अजून तुमची काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न सांगा. याचा परत आपण एखादा व्हिडिओ बनवू आणि त्याच्या तुमचं निरसन, त्या प्रश्नाचं निरसन आपण कसं करता येईल याबद्दलचा एक व्हिडिओ आपण नक्कीच लवकरात लवकर तुमच्यासाठी आणू. आणि या TMR पद्धतीचं कुठलंही कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे का हा कुठला स्पॉन्सर व्हिडिओ नाही. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या. आता ज्या त्या भागामध्ये, आता विदर्भातल्या शेतकऱ्याचा इथला कॉन्टॅक्ट नंबर देऊन काय होणार आहे, होणार नाही. म्हणून वाट बघा आणि आपल्या परिसरामध्ये, आपल्या भागामध्ये या पद्धतीचं कुठं काय प्लॅन्ट आहे का तर याची चौकशी करत राहा. दूध संघाकडे चौकशी करत राहा आणि त्यातून तुम्हाला योग्य प्रश्न उत्तर मिळतील. आणि जर तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असेल TMR पद्धतीची तर नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये, आपण त्याचं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं की मित्रांनो, मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच आवडली असेल. तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पाठवा आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.